आता बातमी नीट पेपर फुटी संदर्भातली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात आता आणखी नवनवीन गोष्टी समोर येत आहेत। नीटचा पेपर परीक्षेच्या 10 दिवस आधीच मिळाला होता अशी कबुली लातूरमधल्या एका कोचिंग क्लास संचालकाच्या मुलाने दिली। फिजिक्स, केमिस्ट्री आणि झूलॉजीची प्रश्नपत्रिका 10 दिवस आधीच मिळाली होती अशी माहिती त्याने दिली। या अल्पवयीन मुलालाच आता प्रमुख साक्षीदार करण्याची तयारी सीबीआयने सुरू केली आहे। संबंधित कोचिंग क्लास संचालकाच्या मुलाने 3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा दिली होती। त्याने दिलेल्या जबाबांची सत्यता तपासण्यासाठी सर्व पुराव्यांची कसून तपासणी होते। तर नीट पेपरफुटी प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यावर सीबीआयकडनं आतापर्यंत 5 डॉक्टर, अनेक विद्यार्थी आणि पालकांची चौकशी झाली आहे। सीबीआयकडनं पुराव्यांची साखळी जोडण्याचं काम सुरू आहे। येत्या काही दिवसात आणखी काही बाबी समोर येऊ शकतात। नीट पेपरफुटी प्रकरणी आणखी दोघांना अटक झाली। सीबीआयकडनं पुण्यातनं अटक करण्यात आलेल्या डॉक्टर मनोज शिरुरेला 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली। तर लातूरमधील शिरुरेच्या फ्लॅटवर विशेष क्लासेस भरायची अशी माहिती समोर आली आहे। अटक करण्यात आलेल्या दुसऱ्या आरोपीचं नाव आहे तेजस शहा। तो पुण्यातल्या डॉक्टर अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीत फिजिक्सचा प्राध्यापक आहे। पेपरफुटी प्रकरणी अटकेतील आरोपी मनीषा हवालदार याच्याकडनं नीट परीक्षेतले फिजिक्सचे प्रश्न तेजसला मिळाले होते। त्यालाही 5 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे। तर नीट प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना अटक झाली आणि पुण्यातल्या आणखी एक महिला प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर आहे अशी माहिती आहे। संबंधित महिला ही एनटीए समितीत केमिस्ट्री तज्ज्ञ असल्याची माहिती आहे। या महिलेने परीक्षेतील प्रश्न मनीषा मांढरेसोबत शेअर केले होते, त्यामुळे या महिलेलाही सीबीआय अटक करणार का पाहणं महत्त्वाचं आहे। तर नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरांना 10 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आरोपी प्रल्हाद कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर दोघांच्याही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता कोठडी वाढल्याचं समोर येत आहे। 10 जूनपर्यंत ही न्यायालयीन कोठडी असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.